नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अमन सोसायटी सेक्टर 23 जुईनगर नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहोत. सारिका अनिल साखळकर या वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. भेटूया साखळकर कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे आणि रवांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. काय सांगता? एकदम कंठ दाटून आलाय तुमचा. तुम्ही आला त्यामुळे अजून दाटून आला. किती बघा ना, माऊलीला किती आनंद झालेला आहे, हो की नाही? काय झालं? इच्छा पूर्ण झाली. थँक्यू थँक्यू थँक्यू. द्या ओळख करून सगळ्यांची. मिस्टर, नमस्कार. छोटा मुलगा, हा. मोठा मुलगा, भाऊ, नमस्कार. काकी, हो हो. काका, ही भाऊज आहे, नमस्कार. ती माझी भाऊज आहे. हो हो. हा, भाऊ, हो नमस्कार. पुतण्या. अरे वा. आणि हे सगळेजण माझ्या छोट्या मुलाचे सगळेजण फ्रेंड्स ओके आहेत. ओके. आणि हा अमन सोसायटी परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय करता आपण? बिझनेस आहे. कसला? शालेय पोषण आहार. अरे वा. तुम्ही म्हणजे तयार करता का? हा, म्हणजे आमचा एक हे मंडळ आहे. त्या मंडळा थ्रू आम्ही सगळं हे करतो. मिड डे मील सप्लाय करतो मुलांना, शालेय पोषण आहार. आणि आपण काय करता? आमचा जॉईंट बिझनेस. मी कॅटरिंगच करतो त्याच्यामध्ये. अच्छा. बाकी त्याच्यामध्ये हा तुमचं बालपण कुठलं? चेंबूर चेंबूरला कुठे? घाटला. आणि आपण? माझं वाशी. लहानपणापासून. लहानपणापासून. घरी कोण कोण होतं? घरी आई बाबा, 4 भावंड आणि नंतर काकी काका. कसं गेलं बालपण? खूप आनंदात. तुमचं? हो मजेतच गेलं. काय करायचे आई बाबा? मग वडील कॉन्ट्रॅक्टर होते, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर होते. आणि तुमचे आई बाबा? नोकरी करायची. पण त्यामुळे काही टेन्शन नाही, हा, हो की असं. नाही? आणि तुम्ही काही लाडबीड फार करून घेतले नसतील? केलेत, भरपूर लाड करून घेतलेत. ऍक्च्युली लहानपणी म्हणजे मी मामाकडे जास्त राहिले गावी. मग तिथे माझे प्रचंड लाड झाले. कुठलं गाव? गाव माझं बेळगाव हा. आणि आईचं गाव कालरगाव. आणि मामा कुठे होते? मामा तिथेच खानापूर. मग तिथेच सगळं तुमचं जास्तीत जास्त बालपण गेलं. बालपण तिथे गेलं. कारण माझ्या भावाला लहानपणी आकडी यायची, त्यामुळे तो माझ्यापेक्षा मोठा होता. मग आईने मग दोन्ही मुलांची तारांबळ होते ना, म्हणून मग मला मामाकडे ठेवलेलं. म्हणजे काही वर्ष मी गावी होती. किती वर्ष? तरी 5 ते वर्ष मामाच्या घरी होती. आणि मामाच्या घरी खूप खूप म्हणजे लाड झाले, प्रमाणाच्या बाहेर लाड झाले. हो. मग आज मामा काय करतात? मामा नाही आहेत. मग त्यांना मिस करताय? खूप. आज कोणाकोणाला मिस करताय? आई बाबांना. आईला तर फार. आईला इतकी हौस होती, तुम्ही त्यांच्याशी फक्त बोला. त्या कुठे असतात? बेळगावला असतात. बेळगावला? हा. वा वा. आई कार्यक्रम बघत असाल तर खूप खूप मी मनापासून नमस्कार आणि भरपूर आशीर्वाद द्या सगळ्यांना. आणि तुमचे आता कोण कोण कुठे कुठे आहेत? माझे आई बाबा एक्सपायर झालेत. बहीण इथेच राहते. एक बहीण पुण्याला असते, एक चेंबूरला भाऊ असतो. मग तुमची ओळख कशी काय? तुम्ही बेळगावात, हे चेंबूर मध्ये कसं काय हो? लहानपणापासून तशी तिला मी लहानपणापासूनच ओळखायचो. कसं काय हो? नंदीचे मिस्टर, त्यांना मी लहानपणापासून राखी बांधते. अच्छा. हा. मग ती त्याच्या घरी माझं गणपतीला येणं जाणं, त्याच्या घरी गणपती बसतो, त्याच्याकडे येण्या जाण्यासाठी म्हणजे गणपतीला तिथे आमच्या दोघांची नजरा नजर. काय हो, तुम्ही काय नजरा देत बसले होते? काय झालं तुम्ही सांगा. कधी म्हणजे असं काय असं झालं नाही, पण तो आला, योग जुळून आला सगळा. पण तुम्ही बघितलं आधी? हो हो हो. का तुम्ही बघितलं? असं नाही, म्हणजे तसं बघायला गेलं तर दोघांनी एकमेकांना बघितलं. आणि तेव्हाच ठरलं? तेव्हा नाही ठरलं. जेव्हा असा एक काहीतरी घटना घडली की ह्यांचं राहतं घर होतं, वाशी गावात ह्यांचं राहतं घर होतं, ते टाटाच्या वारच्या खाली आल्या कारणाने ते तोडलं गेलं. मग त्यामुळे त्यांना आणायचे अचानक रात्रीच्या रात्री कुठे राहायला मिळणार. मग हे आमच्या शेजारी येऊन राहिले.
अरे वा. मग त्यामुळे जास्त बाकी कुठेच घर मिळालं नाही तुम्हाला? त्यामुळे जायला पण मागत नव्हतो, पण पर्यायच नव्हता म्हणून तिकडे जाणं भाग पडलं. आणि मग मग आमची जास्त ओळख झाली. झाली, ओळख जास्त झाली. पण प्रपोज कोणाला केलं? प्रपोज मीच केलं तिला. हो, मग काय लगेच होकार दिला नाही, तुम्ही? का? जरी 2 वर्ष वाट बघितली, 2 वर्षानंतर होकार दिला. तुम्ही 2 वर्ष वाट बघत होता? हो, सांगितलेलं जेव्हा बोलशील तेव्हा बघू. मी तुला अगोदर तिला मागणी सांगितलेलं मला तू आवडते म्हणून. म्हणजे आम्ही एका ठिकाणी गेलेलो, एका गवळी देवला आम्ही इकडे पिकनिक स्पॉटला सगळेजण गेलेलो. तेव्हा सहज आम्ही चाललेलो तर असा तिला मी हात दिला, तिने हात दिला. मी बोललो तू हात सोडशील का पकडशील? तिने नाही. मग ती वरती आली माझ्याकडे, बोललो नाही अशीच राहील. मग नंतर मी बघ कसं काय ते. ती बोलली ठीक आहे बघू काय ते. बरं आहे हाताचं तुमचं. हा? काय हो, पिकनिकला गेले आणि बरं काम करून आले तुम्ही. पण मग घरी कधी कळलं? घरी मग कसं 2-3 कळलं काय कळलं ते माहित नाही, पण नंतर आईने एकदा विचारलं हे खरं आहे का, तर मी हो म्हणाली. पहिला घरी खूप विरोध झाला, कारण खूप म्हणजे काय घर पण हे झालेलं होतं. मग आई म्हणाल आम्ही कुठल्या बेसवरती करून देणार. मग सगळं शून्यातून आम्ही सगळं तयार केलं. काय हो? हो, शून्यातूनच तिची बरोबर साथ होती म्हणून आम्ही एवढं केलं. शून्यातून दोघांची आम्ही दोघांना तयार साथ केलं, होती. दोघांनी मिळून. दोघं जण आम्ही बिझनेस मध्ये एकत्र असतो नाही, सगळ्या. पण जेव्हा लग्न झालं किंवा तुम्ही निर्णय घेतला तर दोघांच्याही घरून विरोध होता? नाही, तिच्याच घरून विरोध होता. माझ्या घरून फक्त. कोणी तयार नव्हतं? नाही, कोणी तयार नव्हतं लग्नाला. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे काय प्रश्नच होता, माझी आईच फक्त माझ्याबरोबर होती. त्यामुळे तिला काय अशी सून पाहिजे होती. कोण कोण होते लग्नाला तुमच्या? नाही, सगळं आम्ही प्रपोज लग्न झालं आमचं बेळगावलाच केलेलं. नंतर ते सगळे घरातलं तयार सगळं झाले तयार झालं. लग्नातले, लग्न करायला. पण पहिला सगळ्यांचा विरोध होता. किती वर्षाचा विरोध? 1-2 वर्ष गेली त्यात. भेटत होता? भेटणं म्हणजे असं एवढं असं भेटणं नाही. त्या टायमाला कुठे असं जाणं येणं पण नसायचं आजकाल सारखं. मग तेव्हा कुठे भेटायचे कुठे? असं ठिकाण असं नव्हतं, पण आम्ही एक ठिकाणी फक्त जायचो. ते गवळी देव म्हणून देव आहे ते माप्याला, त्या ठिकाणी आम्ही केव्हा तरी जायचो. त्या देवाला? हा, तिकडे म्हणजे थोडा स्पॉट पिकनिक स्पॉट आहे तो, तिथेच जायचो. आता किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. कशी साथ दिली हो? हो, बरोबर दिली एकदम. आम्ही दोघेही कुठलेही निर्णय असताना दोघं जण बरोबरच घेतो. कुठलाही निर्णय तिला पहिला सांगतो की मला हे करायचं आहे. तिचा नकार असा कधी नसतोच. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे थोडासा. थोडासा म्हणजे आहे? थोडासा म्हणजे? हो, थोडासा फटकळ आहे. हा, हा. का हो असं? बघितलं बघा कसं धडधडलं आमच्या छातीत. बरं, त्यांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे, खूप छान. चांगला आहे. पण रागीट मन आहे. मिळावू आहे ते, पण लगेच त्यांना राग येतो. का हो असं करता? तो काय स्वभावातलाच गुण जात नाही तो. नाही, पण कमी करायला पाहिजे ना. हो, तो कमी करायला पाहिजे. त्याच्यामुळे मन दुखावतात ना. हम्म. असं का करता? आधी नव्हता स्वभाव? नाही, अगोदर तिला माहिती नव्हता. आणि ती बोलते कधी कधी मला माहिती असतं तुम्ही लग्न नाही केलं असतं. काय हो? हो ना. मी म्हणते कधी कधी राग आला ना तर म्हणते तुमचा जर असा स्वभाव कळला असता तर मी विचार केला असता. आता तुम्ही विचार करा. बरोबर आहे. गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना आपण बघणार आहोत. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. वहिनी त्या चिठ्ठ्या घेऊन येणार का? बघूया. वेळ 1 मिनिटाची. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. चला, वेळ सुरू. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. उंटावरून शेळे आकडे. उंट उंट उंटावरून शेळा आखणे. उंट 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 उंट. इकडे इकडे. 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली. गंगाधारी. तिथे फोटो आहे बघ. 20 सेकंद राहिली. माणसाच्या घरात माशाचं घर. 9 8 7 6 5 4. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी. अभिनंदन. आणि तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा आली. अभिनंदन. केवढे आरोप कोणी कोणी केलेत?
तुमच्याकडे कोणी आलं ना एखाद्या कार्यक्रमाला तर तुम्ही त्यांना कामाला लावता, मान्य आहे तुम्हाला? होतं कधी कधी सगळेजण आल्यानंतर कोणाला तरी सांगायला लागतं की कर म्हणून मदत. बरं आहे, पाहुण्यांना घरी बोलवा आणि कामाला लावा. होम मिनिस्टरचा कॅमेरा येणार हे तुम्ही सांगितलंही नाही काही जणांना, सकाळी कळल्यावर आलेत सगळे. हा म्हणजे कसं एकदम घाई झाली, अचानक झालं. हो का? हो, मेसेज खूप वेळा केलेले आणि एकदम अचानकच कळल्यामुळे की नाही माझा आनंद एक तर गगनात मावेना. कळलं मला आल्याबरोबर जेव्हा डोळ्यात पाणी आलं तेव्हा. काल भरपूर झाला. सतत पसारा करून असतं तुम्ही, नाही असा आरोप आहे. पसारा नसतोच. हलत डुलत काम करत असता. मान्य आहे? नाही काय हो? हो सध्या चाललंय हळद चाललंय सध्या. कधी कोणी सांगितलं जीन्स वगैरे घालून बाहेर फिरायला चला तर तुम्ही जात नाही, असं मैत्रिणींचा आरोप आहे वाटतं. नाही घालत नाही, मला आवडत नाही जीन्स घालायला. दुचाकी किंवा स्कूटी चालवायला तुम्ही शिकत नाही, भीती वाटते. बरोबर आहे. आमच्या समोर भाऊंना आय लव्ह यू म्हणत नाही, एकट्यातच म्हणते. मैत्रिणींचा असणार. हा, मैत्रिणींचा मला नाही माहिती कोणाचं आहे ते. कुठेही जायचं असेल तर नेहमी उशीर तुम्हालाच होतो. काय हो? हो तो तयारी करायला वेळ लागते ना. तुमच्यामुळे कधी उशीर होत नाही नाही आमच्यामुळे होत नाही. तुम्ही फक्त आम्ही चिडत हो, बसता. आजकाल तुमची चिडचिड खूप वाढली आहे. होते कधी कधी मुलांच्या अभ्यासामुळे. बघा म्हणजे आजकाल पूर्वी चिडत नव्हता, आता अचानक चिडचिड वाढली असा आरोप आहे. सतत तुम्हाला गप्पा गोष्टी करत बसायला आवडत नाही, पण मला माणसं भेटली तर बोलायला फार आवडतं. सतत नवऱ्यावर अधिकार गाजवत असतात. असं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? इतके सगळे आरोप झाले, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काम सगळेजण आल्यानंतर थोडंफार कोणाला तरी कर म्हणून सांगायलाच लागतं. तो एक आरोप मला मान्य आहे. आणि अधिकाराचं असं काही नाही. अरे पण तुम्ही नाही गाजवणार तर कोण गाजवणार? बरोबर. मग म्हणजे गाजवतात. काय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल? हो अधिकार गाजवते ती. हो म्हणजे काय उदाहरण द्या. उदाहरण कधी लेट झाला तर काय, अजून एवढा का लेट झाला, अजून का नाही आलात, हे दररोजच असतं कधीतरी. बरोबर. मग सतत तुमच्यावरती रागवत हो असतात. हो मग सध्या फोन चालू असतात, मग अजून नाही आलात तुम्ही. पण वैदिनी स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं वाटतं? थोडीशी मुलांवर चिडचिड कमी केली पाहिजे. मुलांवर. हा आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते खूप लवकर रागवतात, ते कमी त्यांनी करायला कमी पाहिजे. केलं पाहिजे. आता आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला, हा कधी बदल होईल हा होईल लवकर प्रयत्न होईल. करा. इतक्या नक्की, छान नक्की. घरामध्ये इतकं उत्तम वातावरण आहे, तुम्ही जर रागावरती नियंत्रण आणलं तर खरं तर या घरात आणखी आनंद वाढेल. हो की नाही? हो बरं वहिनी, आता चित्र काढायचंय, काढणार ना? हो काढा. प्रॅक्टिस केली नाही कालपासून? नाही. नाही. अभिनंदन. चला पहिलं बक्षीस मिळालं. काय विहीर काढली आहे जोरदार. काय सुंदर काढलं जुरळ. मी काढतो की नाही ती शंका होती मला. या, वहिनींना बक्षीस मिळवलं. अभिनंदन. तुम्ही तिकडे. काय जोरदार काढताय बक्षीस. अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. आता तुम्ही बोला, तुम्ही यांच्या कोण? मी काकी लागते. हा, कसं काय दोघांच्या स्वभावाबद्दल काय सांग? एकदम छान आहे आणि सगळ्यांचा आरोप आहे जावयांच्या बद्दल तर ते खूप चिडचिडतात. तर तशी परिस्थिती असते, म्हणजे बिझनेस आहे 4 ठिकाणचं, म्हणजे असं थोडंसं डोक्याला लोडिंग असतं, मग चिडचिड होते. पण त्यांच्यासारखं हेल्पफुल माणूस ह्या दुनियात तरी मी बघितला नाही. बापरे, एवढी मदतीला. एकदम 100% म्हणजे मी माझ्या मुलापेक्षा जास्त
जास्त नाही, पण म्हणजे मला सांगा, आता इतकी सगळी मदत करतात, हो सगळ्यांचे आशीर्वाद घेतात, हा त्याचबरोबर थोडासा असलेला चिडचिडपणा जर कमी झाला हम्म. तर 100% आशीर्वाद नाही का मिळणार? होणार भेटणार हो की नाही? भेटणार मग तसं करायला सांगा ना. बरोबर आहे सांगा तुमच्या. हो तुम्ही चिडचिडपणा थोडासा कमी करा बरं, कळलं का? द्या. आपण कोण? मी बहिणी त्यांची. हा, तुमचं काय म्हणणं आहे दोघांबद्दल? नाही, दोघं पण तसे खूप चांगले आहेत हा, आणि कधीही हाक मारा अगदी धावून येण्यासारखे आहेत. अजून कोण बोलणार? बोला बोला. म्हणजे असे जी व्यक्ती आहे की त्यांना इतकी प्रेमळ आहेत, इतकी हे आहेत, मनमिळावू आहे की एकमेकांशिवाय एकमेकांना हे धरून चालतात आणि शिवाय आपल्या कुटुंबाला, माहेरच्या सासरच्या, यांना धरून तिने आजपर्यंत सगळं सांभाळलंय आणि ह्याच्याही पुढे तिने सांभाळावं. आणि ह्याची चिडचिड होते कारण ती त्याच्या व्यापामुळेही होते आणि थोडंफार मुलांचाही तिला त्रास आहे. तिला सगळंही घरातलं बाहेरचं बघून करावं लागतं, त्यामुळे त्यांनी तिच्यावर जास्त चिडू नये ही अपेक्षा. शब्द जरा कमी पडतात बोलायला. माझ्या वडिलांच्या अगोदर मी दाजींना कधी पण हाक मारतो, काही गरज असेल, काही हे असेल तर त्यांचा पहिला सजेशन मला असतं. आर्थिक मदत असो, कोणतीही मदत असो, रात्र अपरात्र कधीही ते असतातच. काकांची तक्रार आहे की काका सगळ्यांवरती कधी पण रागवतात, तेव्हा आजूबाजूवाल्याला भीती वाटते. तेव्हा खास करून मला ते जरा वळणं कमी करावं. अजून कोण बोलणार आहे? फक्त रागवलं कमी पाहिजे, अजून काय नाही, बस. बघा मुलाचं काय म्हणणं आहे आणि हे ऐकलंच पाहिजे बाबा. तुम्ही रागावून अंतर निर्माण करणार, छान समजून आणखी प्रेमाने वागलात, मैत्री वाढेल तुम्हा दोघांची, जी फार आजच्या काळामध्ये गरजेची आहे. हा, तुम्हाला शुभेच्छा. पण मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची बोली तर मी त्याचीच मागेन. का हो? कारण खरंच त्याच्यावर मी वैतागतो, कधी कधी त्याच्यावर रागवतो मी, कधी कधी राग येतो. कारण कधी कधी आता तो थोडा मोठा होत चाललाय, त्या एक गोष्टी तो काही पटकन त्याला समजत नाही. पण कधी कधी मी जास्त त्याच्यावरच ओरडतो, कारण हा आमचा थोडासा कसा लाडका आहे, शेंडफळ आहे आमचं ते. नाही, पण पण एक सांगू ओरडतो. का? हा लाडका आणि तो लाडका नाही नाही, करू असं काही नका. नाही. पण त्याच्यावर जास्त चिडचिड होते, ती नक्कीच मी कमी करेन. 100% नक्की नक्की. तुम्हाला आज कळलेलं आहे. हो, बघा, त्यांनी नक्की बोलून कळलं. दाखवलं. नाही, कळलं, नक्की आणि ते कळलं. जर केलं तर काय बघायला नको, आनंदच आनंद. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सर्वांचीच मागेन. कोणाला जर दुखवलं असेल, कधी न कळत न बोलता कोणाचं जरी मन दुखवलं असेल तर त्यांची क्षमा मागते. काय बघा, क्षमा मागून झालेली आहे. त्यामुळे कोणाच्या मनात जरा जरी त्यांच्या फटकळपणामुळे रागावचं काही राहिलं असेल तर सगळं आजपासून विसरून जा. आणि वहिनी, आजपासून फटकळपणा मगाची म्हणाले होते तुमच्याशी, पटकन बोलता तुम्ही. हो, असं कोणाला वाटलं असणार की मी बोलले फटकळ, तसा स्वभाव नाही माझा, पण कोणा काय माहित, कोणाला असं वाटलं असेल की मी फटकळ बोलली असं. जो असतो ना त्याला नाही वाटत, समोरच्यालाच कळतं. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देऊया. हसत राहा, आनंदात राहा आणि त्याचबरोबर या घरात सुख नांदू दे आणि उत्तरोत्तर या घरामध्ये प्रगती होऊ दे, ही प्रार्थना करून झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.